in DNA replication. First step of DNA replication is activation of all the nucleotides. DNA मध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत आपल्याला माहिती आहे DNA मध्ये 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत हे न्यूक्लिओटाइड्स ATP मोनोफॉस्फेट्सच्या फॉर्ममध्ये आहेत. दीज आर DAMP, DGMP, DCMP, DTMP. These all are now in active form. आता हे जे इनॅक्टिव्ह फॉर्ममधले असलेले जे न्यूक्लिओटाइड्स असतात दोज दे गेट ॲक्टिवेटेड and for this phosphorylase enzyme is used. आणि ATPच्या सहाय्याने यांना ट्रायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट केलं जातं. DATP, DGTP, DCTP, DTTP. Now they are in active forms. These 4 nucleotides, they are in active form. They are activated with the help of ATP and the phosphorylase in the active form. Now the second step is origin of the replication. Replicationचं origin काय आहे ते आपण बघणार आहे. रेप्लिकेशन ऑफ ओरिजिन. नाउ ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इज अगेन विथ रिस्पेक्ट टू द सेल. सेलच्या रिस्पेक्टिवली DNAचं रेप्लिकेशन आहे हे आपण बघणार आहे विथ रिस्पेक्ट टू द सेल. ॲज वी नो द सेल्स दे आर ऑफ 2 टाइप्स, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल जे आहे ह्या प्रोकॅरियोटिक सेलमधला DNA जो असतो हा DNA स्मॉल DNA असतो, सर्क्युलर DNA असतो. अँड ह्याच्यामध्ये रेप्लिकेशन जे आहे इट ऑकर्स ओनली 1 रेप्लिकेशन पॉईंट, किंवा ह्याच्यामध्ये रेप्लिकेशनचा जो पॉईंट असतो हा एक रेप्लिकेशन पॉईंट असतो. युकॅरियोटिक जी सेल असते ही युकॅरियोटिक सेलचा जो DNA असतो हा लार्ज DNA असतो आणि याला मेनी ओरिजिन रेप्लिकेशनचे अनेक ओरिजिन असतात किंवा मेनी रेप्लिकेशन पॉईंट्स असतात. नाव हिअर डबल हेलिकल स्ट्रक्चर DNAचं ह्या पॅरेंटल DNA आहे. ह्या पॅरेंटल DNA मध्ये ओरिजिन रेप्लिकेशनचा जो आहे हा आपण आता इथं पॉईंट आउट करून घेतलेला आहे. ओरिजिन ऑफ द रेप्लिकेशन. नाव थर्ड स्टेप इज द निक कट incision in the DNA. Now it is done at द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. इथं या डायग्रॅममध्ये आपण बघितले ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. इथं हा पॉईंट आहे आणि हे निक म्हणजे तुकडे होतात किंवा गॅप पडतात. इट इज कॉल्ड ॲज द निक. इट इज डन ॲट दी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आता इथं निक पॉईंट जो असतो इथं DNA हा कट केला जातो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन साईड. तर हा DNA जेव्हा कट होतो तेव्हा याच्यामधले जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात हे जे वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात दोज वीक हायड्रोजन बॉन्ड्स दे गेट ब्रोकन. यात हायड्रोजन बॉन्ड्स जे असतात हे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केले जातात आणि त्याच्यासाठी जे एन्झाईम वापरलं जातं ते एन्झाईम असतं एंडोन्यूक्लिएज. एन्झाईम एंडोन्यूक्लिएज इज यूज्ड. या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो ओरिजिन हा रेप्लिकेशनचा हा ओरिजिन आहे. हा पॅरेंटल DNA आहे. एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या सहाय्यानं याला निक किंवा इथं हा DNA जो आहे हा DNA काय केला आहे कट केलेला आहे. हा कट केलेला DNA आहे. इट इज कॉल्ड ॲज द निक. नाव फोर्थ स्टेप जी आहे या फोर्थ स्टेपमध्ये अनवाइंडिंग और अनझिपिंग ऑफ द DNA इट इज टेकिंग प्लेस. अनवाइंडिंग और द अनझिपिंग. अनवाइंडिंग म्हणजे DNA जो असतो हा DNA हा पूर्ण मोकळा केला जातो. दोन्ही जे स्ट्रँड्स असतात ह्या दोन्ही स्ट्रँड्समधून DNA हा पूर्ण उघडला जातो किंवा पूर्ण मोकळा केला जातो. त्यालाच म्हणायचं अनवाइंडिंग और द अनझिपिंग ऑफ द DNA. अँड इट इज done with the help of enzyme. That enzyme is called as the DNA helicase किंवा याला दुसरं नाव आहे रेप प्रोटीन. अँड इट इज डन बाय ब्रेकिंग ऑल द हायड्रोजन बॉन्ड्स. तर ह्याच्यामधले जे सगळे हायड्रोजन बॉन्ड्स असतात हे सगळे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केले जातात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे ॲडेनिन आणि थायमिन
हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत याच्यामध्ये दोन वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि सायटोसिन आणि ग्वानिन जे आहे याच्यामध्ये 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आता ह्याच्या ॲडेनिन आणि थायमिनमधले जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात यांना ब्रेक करण्यासाठी लेस एनर्जीची गरज असते आणि सायटोसिन आणि ग्वानिन यांच्यामधले जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्यांना ब्रेक करण्यासाठी इट रिक्वायर्स द लार्ज एनर्जी किंवा मोर एनर्जी. सी आणि जीमध्ये 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात आणि त्यांना ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जीची गरज असते. नाव दिस इज अ पॅरेंटल DNA. हा पॅरेंटल DNA आहे आणि ह्या पॅरेंटल DNAमध्ये आपण पाहतोय इथं निक. हा DNA जो आहे हा कट केलेला DNA आहे किंवा कट झालेला DNA आहे. DNA हेलिकेज एन्झाईम जे आहे हे हेलिकेज एन्झाईम किंवा त्यालाच आपण रेप प्रोटीन असं म्हणतो. हिअर रेप्लिकेशन 4 कीज ऑकर. तर हे DNA हेलिकेज जे आहे हे DNA हेलिकेज इट अनवाइंड्स द हेलिक्स. अनवाइंड म्हणजे DNAचं हा लांबच्या लांब DNAचं डबल हेलिकल जे स्ट्रक्चर असतं हे DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर ओपन किंवा खुलं करण्याचं काम हेलिकेज करतं. अनवाइंड द हेलिक्स. आता हे जे 2 स्ट्रँड्स असतात दे आर अनवाइंडेड. तर हे अनवाइंडेड किंवा ओपन झालेले जे 2 स्ट्रँड्स असतात दे कॅन बी जॉईन अगेन टू प्रिव्हेंट दिस अनवाइंडिंग. तर हे जे ओपन झालेले जे DNAचे स्ट्रँड्स आहेत हे ओपन झालेले DNAचे जे स्ट्रँड्स असतात ते पुन्हा जोडले जाण्याची शक्यता असते. आपल्याला माहीत आहे आपण इलेक्ट्रिकची जी वायर असते ती वायर जर ओपन केली त्याचे 2 स्ट्रँड जर ओपन केले तर खालून जर ओपन करायला सुरुवात केली तर वरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये टेन्शन येतं आणि ते जे वायर आहे ती पुन्हा कॉइलिंग व्हायला सुरुवात होते. मग असं हे जे DNAचे स्ट्रँड्स आहेत हे अनवाइंड किंवा खुले केलेले जे स्ट्रँड्स आहेत ते पुन्हा जॉईन होण्यापासून हे अनवाइंडिंग होण्यापासून प्रिव्हेंट केलं जातं. हेलिक्स DNA हेलिकेज. नाऊ स्टेप नंबर 5. तर ह्याच्यामध्ये यूज ऑफ SSBP टू प्रिव्हेंट द इंटरकॉइलिंग. हे इंटरकॉइलिंग होण्यापासून हे SSB प्रिव्हेंट करतात. इंटरकॉइलिंग ऑफ द DNA. नाऊ द अनवाइंडेड DNA जो असतो हा परत कॉईल होण्याची शक्यता असते. देन दिस SSB म्हणजे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. नाव लक्षात ठेवायचं. सिंगल, स्ट्रँडेड, B बाइंडिंग, P प्रोटीन. सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन SSBP. हे अनवाइंड झालेला हा DNAचा स्ट्रँड आहे. अनवाइंडेड झालेल्या DNAचा स्ट्रँड हा SSBP जो आहे इथं रेप्लिकेशन 4 आपल्याला दिसतोय. याच्यावरती हा SSBP जे आहे हे निळ्या डॉट्स दाखवलेले आहेत ते SSBP. अँड दिस SSBP मेक्स DNA ॲपियर लाईक अ वायसेप्ड किंवा रेप्लिकेटिंग फोर्क तयार करतो जेणेकरून जो DNA आहे इंटरकॉईल होण्यापासून प्रिव्हेंट केला जातो. नाव स्टेप नंबर 6. स्टेप नंबरमध्ये रिलीज ऑफ टेन्शन कॉज्ड ड्यू टू द अनवाइंडिंग ऑफ DNA. मगाशी इथं सांगितलं होतं DNAचे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते खुले केल्यानंतर किंवा ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये टेन्शन येतं आणि दे ॲपियर द अपर DNA जो असतो ह्याच्यामध्ये टेन्शन किंवा स्ट्रेस येतो. आता हा जो टेन्शन किंवा स्ट्रेस आहे इट रिलीजेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज द टोपोआयसोमरेज. हे DNAचं वरच्या स्ट्रँडचं जे टेन्शन असतं हे टेन्शन रिलीज करण्याचं जे काम आहे हे रिलीज करण्याचं काम टोपोआयसोमरेज एन्झाईम करतं. टोपोआयसोमरेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज द DNA गायरेज. टोपोआयसोमरेज DNAच्या वरचे जे स्ट्रँड्स असतात त्यांचं टेन्शन रिलीज करतं किंवा टेन्शन कमी करण्याचं काम करतं. नाव नेक्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ द RNA प्रायमर. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं आहे RNA प्रायमर म्हणजे काय. RNA प्रायमर इट इज द स्मॉल पीसेस ऑफ द RNA. RNA प्रायमर हा RNAचे स्मॉल पीसेस किंवा स्मॉल फ्रेगमेंट्स असतात विच आर सिंथसाइज्ड बाय द हेल्प ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज द DNA प्रायमेज. DNA प्रायमेज त्याला सिंथसाइज करायचं काम करतो.
नाव आणि हे जे आर एन ए प्रायमेज असतं, ह्या आर एन ए प्रायमेजचा एकच प्रॉब्लेम असतो. हा आर एन ए प्रायमेज जो आहे हा इट ऑलवेज बाइंड्स ओनली टू द 3' एंड ऑफ द डी एन ए. डी एन एचा जो 3' एंड असतो, ह्या 3' एंडलाच हा आर एन ए प्रायमेज जो असतो, हा आर एन ए प्रायमेज बाइंड होतो. सपोज दिस इज अ पॅरेंटल डी एन ए. ह्या पॅरेंटल डी एन एचा इथं 3', इथं 5', इथं 5', इथं 3' एंड आहे. आर एन ए प्रायमर जो आहे इथं दाखवला आहे आपण आर एन ए प्रायमर. आणि हा जो आर एन ए प्रायमर आहे तर हा रेप्लिकेटिंग जो फोर्क आहे, ह्या रेप्लिकेटिंग फोर्कवरती हा 3' आहे, हा 5' आहे. आणि आर एन ए प्रायमर आहे आपल्याला माहीत आहे 3' एंड जो असतो ह्या 3' एंडलाच बाइंड होतो. इथं हा 3' एंड आहे, म्हणजे आर एन ए प्रायमर जो आहे नवीन स्टँड इथं तयार होणार आहे. आता इथं हा 5' to 3' ह्याची डायरेक्शन असेल. आता 5' जी डायरेक्शन आहे किंवा 5'ला जो आर एन ए प्रायमर बाइंड होतो हा डिसकंटिन्युअस किंवा तुटक हा बाइंड होतो. आर एन ए प्रायमर्स बाइंड ॲट द मल्टिपल पीसेस ॲट द 5' एंड. 5'ला तो तुकड्यांमध्ये किंवा अनेक पीसेसमध्ये तो बाइंड होतो. नाव इन नेक्स्ट स्टेप इज सिंथेसिस ऑफ न्यू डी एन ए स्ट्रँड. तर आर एन ए प्रायमर हा आर एन ए प्रायमर जो आहे ह्याला कॉम्प्लिमेंटरी डी एन एचे न्यूक्लिओटाइड्स जे असतात ते तो आणतो. नाव नेक्स्ट स्टेप इज सिंथेसिस ऑफ द न्यू डी एन ए स्ट्रँड. डी एन एचा नवीन जो स्ट्रँड आहे हा तयार होतो. अँड इट इज ब्रॉट बाय विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज द डी एन ए पॉलिमरेज. डी एन ए पॉलिमरेज जे एन्झाईम असतं हे डी एन ए पॉलिमरेज एन्झाईम इट कॅन ॲडेड द न्यू न्यूक्लिओटाइड्स ओनली इन डायरेक्शन 5' to 3' डायरेक्शन. हा जो आर एन ए प्रायमर असतो हा आर एन ए प्रायमर न्यूक्लिओटाइड्स जे असतात कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड जे असतात हे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड इथं 5' to 3' पर्यंत आणतो. आणि हा डी एन ए पॉलिमरेज जो आहे हा डी एन ए पॉलिमरेज हे न्यूक्लिओटाइड्स जे असतात हे 5' to 3' डायरेक्शनला ॲड करत जातो. डी एन ए पॉलिमरेज अट्रॅक्ट्स ऑल द ॲक्टिवेटेड. आधीच्या स्टेपमध्ये आपण बघितले ॲक्टिवेटेड झालेले जे न्यूक्लिओटाइड्स असतात DNTPs विथ रिस्पेक्ट टू द टेम्पलेट. तर हा टेम्पलेट म्हणजे काय, हा जो स्ट्रँड असतो पॅरेंटलचा एक डी एन एचा जो स्ट्रँड असतो हा टेम्पलेट म्हणून काम करतो. तर टेम्पलेट म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण जेव्हा झेरॉक्स काढत असतो तेव्हा झेरॉक्स काढताना जी कॉपी असते किंवा जो पेपर असतो त्या झेरॉक्स मशीनवरती आपण ठेवतो. ते झेरॉक्स मशीनवरचा जो टॉप असतो त्याला काय म्हणतो आपण, टेम्पलेट. तसंच डी एन एचा हा पॅरेंटल स्ट्रँड जो असतो हा टेम्पलेट, नवीन स्ट्रँड सिंथेसिस होण्यासाठी हा टेम्पलेट म्हणून काम करतो. अँड न्यू डी एन ए इज सिंथेसाइज्ड. नाव दिस इज पॅरेंटल डी एन ए. हा रेप्लिकेशन फोर्क तयार झालेला आपण बघतोय. हा रेप्लिकेशन फोर्क आहे. ह्या रेप्लिकेशन फोर्कमध्ये डी एन ए हेलिकेज जे आहे हे पिंक कलरने दाखवलेलं इथं डी एन ए हेलिकेज जे एन्झाईम असतं हे डी एन ए हेलिकेज एन्झाईम रेप्लिकेशन फोर्क फॉर्म करतो. आता हा रेप्लिकेशन फोर्क तयार झाल्यानंतर याच्यावरचं जे टेन्शन आहे, वरच्या भागातलं जे टेन्शन असतं, अनवाइंड झालेलं जो डी एन ए आहे हा अनवाइंड झालेला जो डी एन ए आहे हा तसाच ताणून ठेवण्यासाठी हे SSBP सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन हे जे असतात हे जे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स आहेत दे कीप डी एन ए ॲज इट इज. म्हणजे हा डी एन ए जो आहे हा ताणून धरण्याचं काम जे आहे SSBP करतात. त्याच्यानंतर टोपोआयसोमरेज जे एन्झाईम आहे हे टोपोआयसोमरेज एन्झाईम वरच्या भागात डी एन एचे जे स्ट्रँड्स असतात त्याच्यातलं टेन्शन कमी करण्याचं किंवा रिलीज करण्याचं काम करतात. तर ह्या SSBPमुळं अनवाइंडिंग जे आहे हे अनवाइंडिंग डी एन एचं होत नाही. देन आर एन ए प्रायमर्स जे असतात हे आर एन ए प्रायमर इथं निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. आर एन ए प्रायमर जे आहेत हे आर एन ए प्रायमर 5' to 3' डायरेक्शनला आर एन ए प्रायमर इथं
अटॅच केले जातात. नाव धिस RNA प्रायमर जे असतात हे 5 प्राईम टू 3 प्राईम कंटिन्युअसली अटॅच होतात आणि 3 प्राईम टू 5 प्राईम जे असतं या भागामध्ये किंवा या ठिकाणी हे डिस्कंटिन्युअसली किंवा असं थोडेसे गॅप ठेवून इथं अटॅच झालेले पाहायला मिळतात आपल्याला. नाव दिस RNA प्रायमर DNA पॉलिमरेज जे एन्झाईम असतं हे DNA पॉलिमरेज एन्झाईम हा नवीन न्यूक्लिओटाइड जे असतात हे नवीन न्यूक्लिओटाइड्स ह्याचा कॉम्प्लिमेंटरी जे न्यूक्लिओटाइड्स असतात ह्याचे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स इथं अटॅच करण्याचं किंवा जॉईन करण्याचं काम करतं. जे ॲक्टिवेटेड झालेले जे न्यूक्लिओटाइड्स असतात ते ॲक्टिवेटेड झालेले न्यूक्लिओटाइड्स हा DNA पॉलिमरेज आणतो आणि इथं तो जॉईन करण्याचं किंवा ॲड करण्याचं काम करतो 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन. आता हे जे नवीन न्यूक्लिओटाइड जॉईन झाल्यानंतर RNA प्रायमर जो असतो हा RNA प्रायमर निघून जातो. DNA पॉलिमरेज इथं कंटिन्युअसली इथं न्यूक्लिओटाइड जे आहे ते कंटिन्युअसली ॲड होतात 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शनला. हा जो स्ट्रँड असतो दिस इज कॉल्ड ॲज द लीडिंग स्ट्रँड. हा स्ट्रँड जो असतो ह्याला म्हणतात लीडिंग स्ट्रँड. हा जो स्ट्रँड असतो 3 प्राईम टू 5 प्राईम स्ट्रँड इथं डिस्कंटिन्युअस किंवा थोडेसे गॅप ठेवून RNA प्रायमर्स जे आहेत हे आपल्याला दिसत आहेत आणि DNA पॉलिमरेज जे आहेत ते सुद्धा असे थोडे गॅप ठेवून हे जॉईन केले जातात. आता हे जे गॅप्स असतात त्याच्यामधले जे गॅप्स असतात दीज गॅप्स दे आर कॉल्ड ॲज द किंवा हे जे फ्रॅगमेंट्स असतात इथं तुकडे तुकडे जे दिसत आहेत आपल्याला किंवा फ्रॅगमेंट्स जे आहेत दीज आर कॉल्ड ॲज द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. या फ्रॅगमेंटचा शोध जो आहे ओकाझाकी शास्त्रज्ञाने लावला म्हणून याला म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. नाव दीज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स लॅटर ऑन दे आर सील्ड किंवा ते ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहेत हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स ते नंतर ओकाझाकी फ्रॅगमेंट्स दे आर सील्ड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॉल्ड ॲज द DNA लायगेज. DNA लायगेजचे एन्झाईम हा हे कंटिन्युअस लीडिंग स्ट्रँड आहे आपल्याला दिसतोय. हा कंटिन्युअस सिंथेसाइज झालेला आहे आणि हा जो आहे 3 प्राईम टू 5 प्राईम जो स्ट्रँड आहे हा डिस्कंटिन्युअस स्ट्रँड आहे. इट इज कॉल्ड ॲज द लॅगिंग स्ट्रँड आणि यालाच लॅगिंग स्ट्रँड असं म्हणतात. या लॅगिंग स्ट्रँडमध्ये जे फ्रॅगमेंट्स असतात त्याला म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आणि हे फ्रॅगमेंट सील करण्याचं किंवा जॉईन करायचं काम DNA लायगेज करतो. मग आता हा DNA लायगेजने हे सील केल्यानंतर हा असा आपल्याला कंप्लीट DNAचा स्ट्रँड तयार झालेला दिसतो. सेमी कॉन्झर्वेटिव्ह जी मेथड असते ह्या सेमी कॉन्झर्वेटिव्हमध्ये आपल्याला दिसतंय बघा हा एक जो स्ट्रँड आहे हा पॅरेंटल DNAचा स्ट्रँड आहे आणि हा जो दुसरा आहे हा नवीन सिंथसाइज झालेला DNA आहे. म्हणजे 50% हा पॅरेंटल DNA आहे आणि 50% हा न्यूली सिंथसाइज्ड DNA आहे. सो DNA रेप्लिकेशन इज सेड टू बी द सेमी कॉन्झर्वेटिव्ह. सेमी कॉन्झर्वेटिव्हमध्ये 50% हा पॅरेंटल DNA असतो आणि 50% हा न्यूली सिंथसाइज्ड झालेला DNA असतो. इन नेक्स्ट व्हिडिओ विल सी द सेंट्रल डॉग्मा. प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डॉग्मा आपण पाहणार आहे.